मागील भागात. माझे काही ऐकून न घेता निघून गेली होतीस तू. हो, मान्य आहे, मी रागात मुंबईला गेले. पण तुम्हीच मला तिथे सोडले ना. तो किंचित उठून तिच्याकडे पाहत. मॅडम, आपण ऐकायलाच तयार नव्हता. त्यात ट्रेनने जायचं म्हणत होता. त्यात आपला नवरा एवढा लांबचा प्रवास करून पहाटे पहाटे घरी आला. त्याला आराम करायचं असं तू सांगायला हवे होते. तर आपण मुंबईला जायचा हट्ट करत होत्या. सॉरी ना, ती क्यूट फेस करून त्याच्याकडे पाहत बोलते. तो काही बोलत नाहीये हे बघून ती त्याच्या कपाळावर, त्यानंतर दोन्ही गालावर किस करत मी मुंबईला रागाच्या भरात गेले. पण एक दिवसही असा नव्हता की मला तुमची आठवण आली नसेल. मला प्रत्येक सेकंदाला तुमची आठवण येत होती. खूप मिस करत होते तुम्हाला. तुमच्याशिवाय तिकडे कशी राहिले माझे मलाच माहिती. तो पण तिच्या कपाळावर ओठ टेकवत. तुला काय वाटतं मी तुला मिस नाही केले? तू गेली त्या दिवसापासून मी तुला मिस केले आहे. घरी आलो की तुझी आठवण यायची आणि म्हणून मी माझा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालायचो. तुझ्यापेक्षा जास्त मिस मी केले आहे तुला. बरं, तू आल्यापासून मी तुला विचारलेच नाही पेपर कसे गेले. अहो, पेपर खूप छान गेले. आज तिची खूप बडबड चालू होती आणि आपला हिरो तिची बडबड ऐकण्यात गुंग होता. तो तिला जवळ घेऊन बेडवर आडवा झाला आणि मिठीत घेतले. आता त्यांचे श्वास तिच्या मानेवर जाणवत होते आणि त्याने गौरीच्या अंगावर शहारे येत होते. तिचे हार्टबीट्स एवढे वाढले होते की हृदय बाहेर येते की काय असे तिला वाटत होते. त्याने तिला आडवे केले आणि तो तिच्यावरून आला. गौरीने तर लाजून डोळे बंद केले. ओंकार मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याने हळूच तिच्या कपाळावर किस केले. तिचे डोळे अजून पण बंद होते, पण ओठांवर सुंदर हसू दिसत होते. त्यानंतर तिच्या बंद डोळ्यांवर किस केले. तसंच खाली सरकून तिच्या दोन्ही गालावर पण किस केले. आता त्याचे श्वास तिला तिच्या ओठांजवळ जाणवत होते आणि लाजत असल्यामुळे तिचे ओठ पण हलत होते. ओंकारने हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला किस करू लागला. हळूहळू गौरी पण त्याला साथ देत होती. दोघं एकमेकांना पॅशनेटली किस करत होते. आता दोघांचे श्वास जड झाले होते तसे ते बाजूला झाले. ओंकारने तिच्या मानेजवळ चेहरा नेला आणि तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवत एक लव बाईट दिला. ती तर लाजून लाल झाली होती. ओंकारचे असे प्रेम करणे खूप आवडले होते तिला. त्याने पुन्हा तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला. गौरीला पण त्याच्या मिठीत खूप भारी वाटत होते. दोन प्रेमी एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा विचार करत कधी झोपेच्या स्वाधीन झाले त्यांना त्यांचे कळले नाही. आता पुढे. रात्री दोघांना झोपायला उशीर झाल्यामुळे ते सकाळी पण निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते. रोज सकाळी लवकर उठणारा ओंकार आज बायकोला मिठीत घेऊन झोपला होता. तोच त्याचा मोबाईल वाजला आणि त्या आवाजाने त्याची झोप मोड झाली. त्याने झोपमध्येच हाताने मोबाईल शोधला आणि अलार्म बंद केला. पुन्हा झोपला, पण आता त्याला झोप येत नव्हती. त्याने हळूच डोळे ओपन केले तर गौरी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. तो काही वेळ तिलाच पाहत होता. खूप शांत ती झोपली होती. झोपमध्ये खूपच क्यूट दिसत होती. याची उठायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण उठावे तर लागणार होते. त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि हळूच बाजूला होऊन फ्रेश व्हायला गेला. आज त्याला उठायला उशीर झाला म्हणून तो वर्कआउट करायला गेलाच नाही. इकडे गौरीला पण जाग आली. तिची खूप छान झोप झाली होती. तिने इकडे तिकडे पाहिले तर ओंकार तिला दिसला नाही. हे वर्कआउट करायला गेले वाटतं आणि ती पुन्हा आडवी झाली. तिला खरं तर उठायची अजिबात इच्छा नव्हती. तिने पूर्ण अंगावरून ब्लँकेट पांघरून घेतले. इकडे ओंकार फ्रेश होऊन बाहेर आला तरी गौरी झोपलेली होती. त्याने त्याचा आवरले आणि तिच्याजवळ आला. त्याने हळूच ब्लँकेट बाजूला केले तर तिने पुन्हा ब्लँकेट ओढून घेतले. त्याने आता तिचे ब्लँकेट ओढून बाजूला ठेवले. ती झोपमध्ये असल्यामुळे तिला काही कळले नाही. तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. ब्लँकेट ओढल्यामुळे तिचे केस विस्कटलेले होते. ते केस ओंकारने हळूच नीट केले आणि तिच्या कपाळावर किस केले. हनी, आज उठायचे नाही का?
अहो 5 मिनिट झोपू द्या. 5 मिनिट झोपू देतो तुला, पण किती वाजले माहिती आहे का? किती वाजले? ती झोपमध्ये बोलली. 9:15 वाजले. ती एवढीच बोलली आणि स्पीडने उठून बसत. काय? 9:15 वाजले? बेडवरून उठत एवढा वेळ मी कशी झोपू शकते? ते तुम्ही उठला तेव्हा मला का नाही उठवले? तिची बडबड चालू झाली. तो तिचा हात पकडून बेडवर बसतो. अहो बघा ना किती उशीर झाला. ते तुम्ही तर ऑफिसला जाण्यासाठी रेडी पण झालात. तो तिला मिठीत घेत, इट्स ओके बायको. अहो पण तुम्ही उठला तेव्हा मला का नाही उठवले? तू खूप शांत झोपली होती आणि खूप क्यूट दिसत होती, तर मला उठवण्याची इच्छा नाही झाली. अहो काय तुम्ही पण? ती लाडीकपणे. अहो ते तुम्हाला ऑफिसमध्ये खूप काम आहे का? तिने असं विचारताच तो गोंधळून, का गं? म्हणजे मला रोजच ऑफिसमध्ये काम असते. आज पण आहे. पण तू असे का विचारत आहेस? ती त्याच्या शर्टच्या बटनसोबत खेळत, ते तुम्ही आज सुट्टी घ्या. पण मी का सुट्टी घेऊ? तो तिला मुद्दाम विचारतो. ते मला असे वाटत आहे तुम्ही आज मस्त सुट्टी घ्यावी आणि पूर्ण दिवस माझ्यासोबत घालवावा. तर माझ्या बायकोला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे तर. तो तिला घेऊन बेडवर आडवा होत बोलतो. अहो काय करताय? तुमचे कपडे खराब होतील ना. ती उठून बसत बोलते. गौरी काय हे? आता तर तूच बोलली की सुट्टी घ्या आणि मी असे जवळ घेतले तर माझ्यापेक्षा माझ्या कपड्यांची तुला जास्त काळजी वाटत आहे. आणि आता मगाशी तूच म्हटली सुट्टी घ्या आणि तुझ्यासोबत वेळ घालवा म्हणून. नाही ते मी असंच म्हणते. ती लाजून उठून उभी राहत बोलते. हे बोलताना त्याच्याकडे पाहतही नाही. तो तिचा हात पकडून तिला मागे ओढतो आणि मांडीवर बसवतो. तिच्या शोल्डरवर ओठ टेकवत, आता तू म्हणते तर सुट्टी घेतो मी. जा तू जाऊन फ्रेश हो. मग आपण दोघं पूर्ण दिवस बेडरूममध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करू. तसे तिचे डोळे मोठे होतात. ते मला फ्रेश व्हायचे आहे. आता पण ती त्याच्या मिठीतून उठत बोलते. अरे वा, हे तर खूप छान झाले. म्हणजे मी आधीच फ्रेश झालो आहे, पण आता तुझ्यासोबत फ्रेश व्हायला आवडेल मला. क काय? नाही. ती गोंधळून बोलते. चल जाऊया. आणि तो तिचा हात पकडून तिला बाथरूमजवळ घेऊन येतो. अहो ते तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना? का? काय झाले? तूच म्हटली होती ना माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता काय बोलावे तिला काहीच कळत नव्हते. त्याचा मूड बघून आता गौरी चांगलीच घाबरली होती. पण ओंकार तर तिची मज्जा घेत होता. तिला आत जायचे होते, पण ओंकार समोर असल्यामुळे तिला आत जाता येत नव्हते. ती मुद्दाम समोर पाहत. आई तुम्ही? काही काम होते का? ती असे बोलताच ओंकार वळून मागे पाहतो. त्याच गोष्टीचा फायदा घेत गौरी बाथरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते. जेव्हा दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो तसा ओंकार वळून मागे पाहतो तर गौरी आत निघून गेली होती. तो बंद दरवाजाकडे पाहत, मला खोटं सांगून मध्ये निघून गेलीस का? थांब बघतो तुला. आणि तो हसतच त्याची बॅग घेऊन बाहेर निघून जातो. ओंकार खाली आला तर आई आणि दिव्या हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्याचा आनंदी चेहरा बघून त्या दोन्ही समजून गेल्या दोघांचे भांडण मिटले म्हणून. आई मला उशीर होत आहे. मी नाश्ता ऑफिसमध्येच करेल. एवढं बोलून तो निघून जातो. गौरी तिचं आवरून बाहेर येते तर ओंकार तिला दिसत नाही. हे गेले वाटतं ऑफिसला. ती पटापट तिचं आवरते आणि खाली येते. गौरीला बघून आई आणि दिव्या गुड मॉर्निंग म्हणतात. गौरी आणि आईकडे पाहत, सॉरी आई, ते आज उठायला उशीर झाला. असू दे गं, त्यात काय. दिव्या मात्र गौरीला चिडवत, वहिनी रात्री खूप त्रास दिला का गं माझ्या दादाने? ती पण बोलायच्या ओघात बोलून देते, हो ना. आणि जसे तिच्या लक्षात येते तशी ती लाजून किचनमध्ये पळून जाते. आणि या दोन्ही तिला गालातल्या गालात हसत असतात. आई दिव्याला फटका मारत, उगाच चिडवत असते तू गौरीला. चल आपल्याला बाहेर जायचं आहे. हो चल, मी वहिनीला सांगून येते. दिव्या किचनजवळ येते आणि बाहेरूनच सांगते, वहिनी मी आणि आई बाहेर जात आहोत. आमचा नाश्ता झाला आहे आणि तू नाश्ता करून घे. आणि हो, दादा नाश्ता न करताच गेला आहे. तो म्हटला ऑफिसमध्ये नाश्ता करेल म्हणून. एवढं बोलून दिव्या आईसोबत बाहेर निघून गेली. हे असे कसे निघून गेले? नाश्ता पण नाही केला. मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू का? बनवतेस. ती दिव्याला फोन करते. हॅलो दिव्या. हां बोल वहिनी.
तुम्हाला यायला किती वेळ लागेल? अर्ध्या तासात येऊ वहिनी आम्ही. का गं वहिनी, काय झाले? ते मी तुझ्या दादांसाठी स्पेशल असा मेनू बनवत आहे. तू घरी आले की आपण टिफिन घेऊन ऑफिसला जाऊ. हो चालेल. आलेच अर्ध्या तासात. आणि त्या दोन्ही फोन ठेवतात. काय गं, काय झाले? आई तिला विचारतात. अगं आई, तुझी सूनबाई तुझ्या मुलासाठी टिफिन बनवत आहे. तोच द्यायला जायचे आहे. तर विचारत होती कधी येणार आहे म्हणून. आईंना खूप आनंद होतो. गौरी ओंकारची काळजीपोटी टिफिन बनवते म्हणून. अर्ध्या तासात गौरीचे जेवण बनवून होते. आई आणि दिव्या पण घरी येतात. दिव्याला बघायचे होते गौरी वहिनींनी दादासाठी काय स्पेशल बनवले आहे म्हणून. ती पडतच किचनमध्ये जाते आणि पाहतच राहते. वाव, वहिनी किती भारी सुगंध येतोय. गौरीने ओंकारसाठी मस्त मटार पनीरची भाजी, पुलाव आणि स्वीटमध्ये शिरा बनवला होता. गौरी टिफिन पॅक करण्यात मग्न होती आणि दिव्या तिच्याकडे प्रेमाने पाहत होती. खरंच माझी वहिनी खूप चांगली आहे. माझा दादा आज नाश्ता न करताच गेला तर तिने त्याच्यासाठी एवढं सगळं बनवलं. तुम्ही दोघं असेच एकमेकांसोबत राहा. भांडण करा पण तेवढेच प्रेमही करा. दिव्या मनातच बोलते आणि तिचे लक्ष गौरीच्या मानेजवळ जाते. दिव्याला ते बघून खूप आनंद होतो. देवा, माझ्या दादा वहिनीला असेच सोबत राहू दे. वहिनी मी आलेच फ्रेश होऊन. मग जाऊया आपण. हो, मी पण माझं आवरते. आणि त्या दोन्ही आपापल्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांचं आवरून त्या ओंकारच्या ऑफिसला जायला निघाल्या. गौरी त्याच्या ऑफिसला पहिल्यांदाच जाणार होती. दिव्या गौरीला सोडून तिच्या फ्रेंड्सला भेटायला जाणार होती. कारण तिला त्या दोघांच्या क्वालिटी टाईममध्ये यायचे नव्हते. त्या अर्ध्या पाऊण तासात ओंकारच्या ऑफिसच्या खाली उभ्या असतात. दिव्या गौरीकडे पाहत, हे बघ तुझ्या नवऱ्याचं ऑफिस. गौरी वर पाहते तर खूप मोठी काचेची बिल्डिंग थाटात उभी होती. गौरी तर पाहतच राहते. तिच्या मनात विचार येतो, खरंच माझ्या नवऱ्याने किती मेहनत घेऊन हे सगळं उभारलं असेल ना. पण मनात मात्र आपल्या नवऱ्याच्या मेहनतीचा हेवा तिला वाटत असतो. दिव्या तिला ओंकारचे ऑफिस कोणत्या फ्लोअरला आहे ते सांगते आणि तिला बाय बोलून निघून जाते. आपल्याच नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जायला गौरी घाबरत होती. ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाते. ती बरोबर लंच टाईममध्ये आली होती. इकडे ओंकारची खूप महत्त्वाची मीटिंग चालू होती. गौरी आत येते तर तिला रिसेप्शन अडवते. गौरी पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आली होती त्यामुळे तिला कोणी ओळखत नव्हते. मॅम, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? मला ओंकारला भेटायचं आहे. तशी रिसेप्शनिस्ट गोंधळून तिच्याकडे पाहते. गौरीला तिची चूक लक्षात येते. ती मला ओंकार सरांना भेटायचं आहे. मॅम, सरांची खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे. तुम्हाला वेट करावा लागेल. गौरी पण हसत हो म्हणून मान हलवते आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसते. तिथे बसून ती ऑफिस पाहत होती की 4-5 मुलींचा ग्रुप लंच करून तिथे आला आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यांच्या गप्पांचा विषय ओंकार होता. सगळ्या मुली ओंकारची खूप तारीफ करत होत्या. त्याच बोलण्यावरून असे वाटत होते की ओंकार त्यांना आवडतो. त्यांचे बोलणे ऐकून गौरीला मात्र त्यांचा राग येत होता. माझ्यासमोर माझ्या नवऱ्याच्या गोष्टी करतात, काही लाज पण वाटत नाही यांना. किती हॉट दिसतात ना आपले सर, असे कुणी बोलते का? गौरी मनातच रागावून बोलते. कारण तिला त्या मुलींचा खूप राग आला होता. तोच रोहन फोनवर बोलत बाहेर आला आणि त्याचे लक्ष गौरीकडे गेले. त्याने घाईघाईमध्ये फोन कट केला. वहिनी इथे? तो त्यांच्याजवळ येऊन, वहिनी तुम्ही इथे? गौरी उठून उभी राहत. ते हे सकाळी नाश्ता न करताच ऑफिसला आले तर त्यांच्यासाठी टिफिन घेऊन आले आहे. रोहनला आनंद झाला की सर आणि मॅडममध्ये सगळं काही ठीक झाले वाटतं. ते चला ना वहिनी, मी तुम्हाला ओंकारची केबिन दाखवतो. आणि ते बोलत बोलत जात असतात. त्यांची खूप महत्त्वाची मीटिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये चालू आहे. ओंकार येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये बसा. ही केबिन आहे, तुम्ही जाऊन बसा. त्यांची मीटिंग झाली की मी पाठवतो एवढं बोलून तो निघून गेला. इकडे ओंकारची मीटिंग संपण्यातच होती. फायनली त्याची मीटिंग संपली. रोहन आत येतो. ओंकार, तुझ्यासाठी टिफिन घेऊन वहिनी आल्या आहे. ओंकारला कळत नाही. तो गोंधळून
रोहनकडे पाहत असतो. अरे गौरी वहिनी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आल्या आहेत. काय खरंच? ओंकार आनंदाने म्हणतो. हो जा, तुझ्या केबिनमध्ये बसायला सांगितले आहे मी त्यांना. हो हो जातो. आणि तो आनंदाने केबिनमध्ये जायला निघतो. गौरी ऑफिसला आली याचा ओंकारला खूप आनंद झाला होता. इकडे गौरी ओंकारची केबिन पाहण्यात गुंग होती. त्याच्यासारखीच केबिन त्याने बनवली होती. सगळ्या गोष्टी जागच्या जागी दिसत होत्या. ओंकार हळूच दरवाजा ओपन करून आत येतो तर ती केबिन पाहण्यात गुंग असते. तो दरवाजा लॉक करून तिला मागून मिठी मारतो. त्याने अशी मागून मिठी मारताच ती घाबरते. बायको, काय झाले घाबरायला? मीच आहे. अहो ती गोंधळून इकडे तिकडे पाहत. आपण ऑफिसमध्ये आहोत. तो तिच्या मानेजवळ चेहरा घुसळत. बायको, ऑफिस तुझ्या नवऱ्याचे आहे. यावरती काहीच बोलत नाही. कारण तिला माहिती होते तिचा नवरा त्याला हवं तेच करणार. बायको, तू आज चक्क टिफिन घेऊन ऑफिसला आलीस. मला एवढी मिस करत होतीस का की राहवले नाही तर टिफिनचा बहाणा करत मला भेटायला इथे आलीस? तो तिच्या गालावर किस करत म्हटला. आणि त्याच्या अशा करण्याने तिच्या अंगात गोड शिरशिरी आली. ते नाही. काय बोलावे तिला कळत नाही. काय झाले? तो मुद्दाम तिला त्रास देत विचारतो. ती पटकन बोलते. ते तुम्ही सकाळी नाश्ता नाही केला. घाईघाईमध्ये ऑफिसला आलात तर तुमच्यासाठी मी टिफिन घेऊन आली. का? मी इथे नको होते का यायला? आता ती त्याची मस्करी करत बोलते. तो तिला चेअरवर बसवतो आणि चेअरच्या हातांवर त्याचे हात ठेवत तिच्या डोळ्यात पाहत. बायको, तू माझ्यासोबत रोज ऑफिसला आलीस ना तरी चालेल मला. आणि मला खूप आवडेल तू माझ्यासाठी टिफिन घेऊन आलीस. बरं चल, खूप भूक लागली आहे. मी हँडवॉश करून आलोच. तोपर्यंत तू जेवायला वाढ. आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. गौरीने त्यांच्यासाठी ताट वाढले. तोच ओंकार येऊन तिच्या शेजारी बसला. तिच्यासमोर केला. तिने पण हसतच त्याला भरवायला सुरुवात केली. बायको, खूप छान झाले आहे जेवण. ओंकारने तिच्या जेवणाची तारीफ केल्यामुळे तिला खूप आनंद झाला. सगळं टिफिन त्याने फिनिश केला. त्याचे जेवण झाले तसं गौरीने टिफिन बॅगमध्ये ठेवला. चला मी पण निघते. आणि ती उठून जाणार की ओंकारने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. अहो काय करताय? सोडा मला. तो तिच्या डोळ्यात पाहत. बायको, ही तुझ्या नवऱ्याची केबिन आहे. इथे कुणीही येणार नाही. तू शिऱ्याचे स्वीट माझ्यासाठी आणले पण मला ना वेगळे स्वीट हवे आहे. आता काय, कोणते स्वीट हवे आहे तुम्हाला? ती गोंधळून विचारते. तर तो तिच्या ओठांकडे पाहत हळूच त्यावर बोट फिरवत मला हे स्वीट हवे आहे. अहो, ती लाजून नजर दुसरीकडे वळवते. तो तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा सरळ करतो आणि तिच्या ओठांवर स्मूश करून बाजूला होतो. ती लाजून उठून उभी राहते. लवकर घरी या, मी वाट पाहते. एवढं बोलून ती पळतच बाहेर निघून जाते आणि ओंकार हसत त्याच्या केसांवरून हात फिरवतो. ती जाताच तो त्याच्या कामात व्यस्त होतो. गौरी घरी पोहोचल्यानंतर त्याला पोहोचण्याचा मेसेज करते. तिच्या रूममध्ये येऊन बेडवर आडवी होते. बघूया पुढील भागात. संध्याकाळी काय स्पेशल गिफ्ट ओंकारला मिळेल त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.